नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल जो आपण कल्चरल प्रोग्रामचा पहिला पार्ट बघितला होता त्याचाच हा दुसरा पार्ट आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे बघू शकता माझ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत पाठीमागे. Celebration of Stree Shakti. Let's welcome our Mangla Gauri dancers. इकडे बघू शकता आपली मराठी संस्कृतीमधील जे गौरी गणपती मंगळागौरी गीत आहे ते इथं सादर केलेलं आहे आणि ज्या ट्रेनी मुली आहेत त्यांनी या NCC OTAच्या सगळ्यांनी हे गाणं इथं बसवलेलं आहे. खूप छान असं इथं हे गाणं सादर केलेलं आहे आणि ह्या सगळ्या ट्रेनी मुली आहेत. आपण महाराष्ट्र सोडून बाहेरचा जो स्टेट आहे तिथं आपलं मराठमोळं गाणं ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. इकडे प्रत्येक स्टेटचे जे फेस्टिवल आहेत ते इथे दाखवले गेले आहेत. हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या स्टेटमधील बदुकम्मा असा फेस्टिवल आहे आणि हा जो फेस्टिवल आहे दसरा आणि नवरात्रीमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील जो शरद ऋतू आहे त्या ऋतूमध्ये तेथील लोक अशा पद्धतीने हे फेस्टिवल सेलिब्रेट करतात. बाहेर राहिल्यानंतर थोडंसं आपल्यालाही बघायला भेटतं आणि प्रत्येकाचं जे कल्चर आहे त्याच्याविषयी थोडी माहितीसुद्धा भेटते. तर चला असो, इकडे बघू शकता जे ट्रेनी आहेत त्यांचं जे ट्रेनिंग 3 महिन्याचं असतं त्या 3 महिन्यामध्ये ते काय काय शिकतात, कसं त्यांचं डेली रुटीन आहे किंवा त्यांना कसं ट्रेनिंग दिलं जातं याचं एक छोटंसं त्यांनी ते नाटकसुद्धा बसवलेलं आहे. ते इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे बघू शकता जे ट्रेनी आहेत आणि त्यांचे जे सिनियर आहेत ते त्यांना कशा प्रकारे ट्रीट करतात ते इथं दाखवलेलं आहे. NCC OTA मध्ये खूप लांब लांबच्या मुली येतात, वेगवेगळ्या स्टेटच्या मुली सगळ्या असतात. त्यांनी इथं 3 महिने कसे ट्रेनिंग घेतले, काय काय केले याचं थोडंसं इथं प्रदर्शन केलेलं आहे. खूप छान केलेलं आहे. यानंतर इकडे बघू शकता हरियाणा, राजस्थान पारंपरिक जे लोकनृत्य आहे ते इथं सादर केलेलं आहे आणि राजस्थानमधील पारंपरिक लोकनृत्य आहे हे. आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक लोकनृत्य जसं लावणी केलं जातं तसंच यांचं हे पारंपरिक नृत्य आहे आणि घुमर हा जो डान्स आहे तो राजस्थानमधील खूप फेमस आहे. तेथील पोशाख जो आहे तो सुद्धा खूप छान आहे. मी राजस्थानमध्ये 5 वर्ष राहून आलेले आहे त्यामुळे मला तेथील खूप काही माहिती आहे आणि तेथील लोकसुद्धा खूप छान आहेत. इकडे बघू शकता हे हरियाणवी सॉन्ग आहे. हरियाणाचं जे सपना चौधरी आहे तिचं हे सॉन्ग आहे. याच्यावरती यांनी हे नृत्य केलेलं आहे आणि जे हरियाणा आहे ते पंजाब जवळ थोडंसं पडतं. तिथून पंजाब बॉर्डर सुरू होते हरियाणापासून आणि यांनी जो पोशाख घातलेला आहे तो मेन पोशाख आहे हरियाणाचा. ज्या तेथील लेडीज आहेत त्या हा पोशाख घालतात कारण माझ्याजवळ खूप हरियाणाच्या मैत्रिणी आहेत त्यांचा मी बघितलेला आहे सेम असाच पोशाख असतो. राजस्थानचा सुद्धा पोशाख खूप छान आहे आणि हरियाणाचा हा असा आहे आणि यांच्याकडे मेन म्हणजे एक प्रथा आहे ती म्हणजे घुंगटची. पूर्ण आपलं जे हनुवटी आहे तिथंपर्यंत या लेडी घुंगट करतात. घुंगटाशिवाय अजिबात बाहेर निघत नाहीत. इकडे बघू शकता जे आर्मीचे कमांडर आहेत त्यांनी या प्रोग्रामचं खूप छान कौतुक केलेलं आहे. इथे बघू शकता ते बोलत आहेत.
You took us through the rich tapestry of our beautiful and diverse nation. And each performance, it was like a beautiful pearl. And all या कार्यक्रमामध्ये प्रत्येक स्टेटचं जे आपापलं कल्चर आहे त्या कल्चरचं खूप काही बघायला भेटलं, शिकायला भेटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडे बघू शकता सगळ्यांनी ग्रुप फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि इथे कार्यक्रमाची जी सांगता आहे, शेवट आहे, अशा पद्धतीने झालेला आहे. भेटूयात लवकरच.